आमची एक आस्था आहे की ज्यांनी पक्षाबरोबर गद्दारी केली, ज्यांनी आपल्या मतदारांबरोबर गद्दारी केली आणि त्याचा विश्वासघात केला, त्यांना जर महाविकास आघाडीच्या घटक पक्षाने ह्या इलेक्शनमध्ये आपल्या पक्षात परत घेऊन तिकीट दिली इलेक्शनची आणि उमेदवारी दिली, तर तशा उमेदवारांसाठी आम्ही काम करणार नाही. कारण आम्ही तत्वावर काम करणारी माणसं आहोत आणि आम्ही चेतावणीत हे पण सांगतोय की आम्ही त्यांना हरवायसाठी काम करू. कारण ज्यांनी असा विश्वासघात केलाय त्यांच्यावर आता आपण विश्वास ठेवून परत धोका खाण्याचा आमचा बेत नाहीये आणि म्हणून त्याचा अर्ज आम्ही महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या नेत्यांना हे दिला आहे पत्रामधून आणि तेच आम्ही बाब आपल्या लोकांपर्यंत पण सांगू इच्छितो की पक्षांना कधी कधी मजबुरी असते त्यांचा पक्ष वाढवायची, त्यांची ताकद वाढवायची. आम्हाला तशी कोणतीही मजबुरी नाही आणि आमची इच्छा आहे की सिद्धांतावर आधारित आणि आस्थेवरती आधारित राजनीती परत महाराष्ट्रात आपण आणावी आणि म्हणून आम्ही हे पाऊल उचलून राहिलो. कारण ज्यांची नियत भ्रष्ट आहे, ज्यांना आत्मा नाही, जे विकाऊ आहेत, त्यांना आपण परत एकदा मोका देऊ शकत नाही आणि हे आम्ही स्पष्ट ह्या चेतावणीमधून महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांना दिलेली आहे. जे बीजेपी मधून परत पुन्हा आपल्या पक्षात येणार असतील किंवा येत असतील त्यांच्यासाठी आपण काय संदेश द्याल? ते फार त्यांचं स्वागत आहे. त्यांनी सत्याचा मार्ग ओळखला, उशिरा तरी ओळखला, पण आमचा त्यांना विरोध, कारण आमचं त्यांच्याबरोबर तत्व मिळत नाही आणि आम्हाला माहिती आहे की ते त्यांचा हृदय पलटा झालाय म्हणून नाही, त्यांना चिंता आहे की त्यांचा पक्ष हरून राहिलाय म्हणून ते आता विजयी पक्षाकडे येऊन राहिले आणि असे उंदीर आम्हाला नको. यंदा विजय नक्कीच होणार ते स्पष्ट आहे, ते स्पष्ट आहे. त्याच्यात आम्हाला पण शंका नाही आणि राजकीय जे पक्ष आहेत त्यांना पण शंका नाही.